Good morning, students. Welcome back to Janta School and Junior College. Standard 6, Subject Science. Our lesson name is Substance in Daily Use. You have to see in the last lecture the rubber, how to made by rubber. Okay. Then today we are going to learn about paper. Okay. What is mean by paper? We know that paper is पहा काय सांगितलेलं आहे इथं पेपर इज द सबस्टन्स or material formed due to the intertwining of the cellulose fiber in grass, wood, rags or waste paper. This paper is a kind of network of cellulose fibers. फायबर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सर्वांना, फायबरच्या वस्तू वगैरे तुम्ही पाहिलेल्या आहेत. मग पेपर काय आहे? एक पदार्थ आहे, मटेरियल आहे. कशाने हे झालेलं आहे? ग्रास, फायबर इन ग्रास, वूड नसेल, रॅग्स असेल किंवा वेस्ट पेपरपासून आपलं पेपर काय केलेलं आहे? बनलेलं आहे. आणि त्याचं नेटवर्क कशाचे आहे म्हणून सांगितलेलं आहे तर सेल्युलोज फायबर. सेल्युलोज नावाचं एक फायबर आहे. ओके. मग हाऊ इज पेपर मेड? पेपर कसा तयार होतो? कॉन्फिरस ट्रीज लाईक पाईन आर यूज टू मेक पेपर. कॉन्फिरस ट्रीज म्हणजेच काय? सूचीपर्दीसारखे, लाईक पाईनसारख्या वनस्पती काय करतात? पेपर तयार करतात. द बार्क ऑफ द logs of these trees is first removed and the wood is broken into small pieces. म्हणजे बार्क म्हणजेच काय? त्या झाडाची साल. ओके. ऑफ द logs of these trees is the first. बार्क म्हणजेच काय मुलांना? झाडाची साल. पहिलं काय करतात? वूड इज ब्रेकन इनटू स्मॉल पीसेस म्हणजे लाकडं स्मॉल पीसेसमध्ये काय करतात? कट करतात. द मिक्सचर ऑफ दिस पीसेस अँड सम केमिकल्स इज केप्ट सोकिंग. मग त्या पीसेसचं मिक्सचर आणि काही केमिकल्स, त्यामध्ये रासायनिक केमिकल्स घालून सोकिंग फॉर अ लाँग टाईम. म्हणजे सोकिंग म्हणजेच काय? ॲब्सॉर्ब, शोषून घेणे. लाँग टाईमसाठी हे काय करायला जातं? मिक्सचर ठेवलं जातं ॲब्सॉर्ब करून. इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. त्यालाच आपण काय म्हणतो? पल्प. व्हेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लिटेड. जे केमिकल प्रोसेस आहे त्यामधली रासायनिक अभिक्रिया आहे ते काय होते? तर कंप्लीट झालेली दिसते. मग फायब्रस सबस्टन्स फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड. मग त्यामुळे जे फायब्रस जे आपण मिक्सचर करून टाकलं होतं लिटल पीसेस अँड केमिकलचे, ते काय होतात? आता सेपरेटेड झालेले आपल्याला इथं काय होतात? दिसतात. म्हणजे काय होणार आहे पहा. Some dyes are added and pulp is then passed through rollers dyed to form paper. आधी काय केलं जातं? हे केमिकल आता सेपरेट झाल्यानंतर काही डाईज त्यामध्ये ॲडेड केले जातात. एक डायग्राम आपल्याला दाखवलेले काल पाहिलेले बघा आपण, त्यामध्ये एक डाईज दाखवलं होतं मी तुम्हाला. मग काही पल्प त्यामधनं पास होतात रोलरच्या थ्रू. रोलर्स म्हणजेच काय? रोलर आपण पाहिलेलं आहे. त्या रोलरच्या थ्रू काय होतं? त्यामध्ये पल्प पास होत आहे. मग ड्राईड टू फॉर्म पेपर. आणि ते सगळं जे तयार झालेलं आहे ते ड्राईड होतात म्हणजे कोरडं होतात. आणि कशाच्या फॉर्ममध्ये रेडी होतात? तर पेपर्स. अँड फायनली वाऊंड ऑन रील्स. आणि त्या पेपरवरती आपण रील्सनं काय करतो? गोल गोल रील्स फिरवतो, वाऊंड करतो. पेपर अँड वूड आर क्लोज रिलेटेड. पेपर आणि लाकूड हे एकमेकांशी काय आहे? रिलेटेड आहेत. टू सेव्ह ट्रीज. त्यामुळं आपण काय करायला पाहिजे? ट्रीज वाचवायला पाहिजे. इट इज नेसेसरी टू यूज पेपर स्पॅरिंगली. म्हणजे आपल्याला त्याची आवश्यकता कशासाठी आहे? पेपर वगैरे बनवण्यासाठी. मग पहा इथं काय सांगितलेलं आहे पाहूया. ऑलवेज रिमेंबरमध्ये डू नॉट टिअर अ ब्लँक पेज ऑफ अ नोटबुक. डू नॉट थ्रो अवे ओल्ड नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. म्हणजे तुम्ही वहीची पाने फाडू नका. आणि जे जुन्या झालेल्या वह्या आहेत आपले ओल्ड झालेल्या, ते पण टाकून देऊ नका. त्यामधले ब्लँक पेजेस असतात ते यूज करा. म्हणजे आपण न लिहिलेले पेजेस. ओके. मग 5 सेकंड काय सांगितलेलं आहे? द ब्लँक साईड्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग पॅम्पलेट्स, इनर साईड ऑफ पोस्टर एनव्हलप्स, द ब्लँक साईड्स ऑफ कॅलेंडर्स पेजेस अँड सच रायटेबल सरफेस कॅन बी यूज टू मेक नोट्स, लिस्ट, कवर बुक्स एक्सेट्रा. ते ब्लँक पेजेसचं तुम्ही काय काय करू शकता पहा. त्यामध्ये ॲडव्हर्टाईज लिहू शकता, त्याचे पॅम्पलेट बनवू शकता.
त्यामध्ये पोस्टर काढू शकता, हां, काही चित्रे वगैरे किंवा कॅलेंडर्स आपण त्यामध्ये लिहू शकतो. हां, मग ते आपण नोट्स बनवण्यासाठी सुद्धा त्या ब्लँक पेजेसचा यूज करू शकतो. ओके, इट हॅज बीन फायनली युटिलाइज लाईक दिस. आपण त्याचा वापर कसा करावा हे काय केलेलं त्यांनी सांगितलेलं आहे. मग पहा, कोऑपरेट विथ कलेक्ट पेपर फ्रॉम बाय स्क्रॅप पेपर, हेल्प इन द प्रॉपर रिसोर्सेस. तुम्ही कोऑपरेट करा. जेव्हा आपण रद्दी घालतो पेपरची, त्यामधनं स्क्रॅप पेपर काढून घ्यायचे, विकत घेऊया आपण आणि त्याचा रिसोर्स आपण चांगल्या पद्धतीने करूया, म्हणजे यूज करूया. ओके, डू यू नोमध्ये काय सांगितले पहा. इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी टू मॅन्युफॅक्चर न्यूजप्रिंट. इंडियामध्ये पहिली फॅक्टरी कुठं हे झालेले न्यूजप्रिंटची पहा. पेपर टू बी ॲडेड फॉर न्यूजपेपर्स. पेपर कशासाठी आपण यूज करतो तर न्यूजपेपर बनवण्यासाठी. ह्याचं हे स्थापन केव्हा झालेलं आहे. मग पहा, कुठे एस्टॅब्लिश झालेलं आहे. नेपानगरमध्ये. नेपानगर कुठे आहे. इन मध्य प्रदेश. ओके, इन 1955 साली नेपानगरमध्ये हे फॅक्टरी, न्यूजपेपरची फॅक्टरी काय केलेले स्थापन केलेले. नेपानगर कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये. पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर ॲट सनगरत इन गुजरात. मग त्याचं मॅन्युफॅक्चरेशन कुठे झालेलं आहे. गुजरातमध्ये, सोनगरद येथे. हां, इन महाराष्ट्र देर इज अ पेपर फॅक्टरी ॲट बल्लारपूर नियर चंद्रपूर. आपल्या महाराष्ट्रामध्ये पेपरची फॅक्टरी कुठे आहे तर बल्लारपूर या गावात. आणि बल्लारपूर कुठे आहे तर चंद्रपूरच्या जवळ. ओके, मग इथपर्यंत सर्वांना समजलं. आता पुढं पहा. फ्रॉम विच सबस्टन्सेस इन नेचर कॅन वी गेट थ्रेड्स ऑर फायबर्स. आपल्याला कुठल्या पदार्थापासून थ्रेड्स आणि फायबर मिळतात. थ्रेड्स म्हणजेच काय, दोरा, आणि फायबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे फायबरची बकेट वगैरे आपण सांगतो का नाही ते. व्हॉट आर क्लोथेस मेड फ्रॉम. कापड कसे तयार होतात हे सुद्धा काय करायचं आपल्याला तर पाहिजे. हां, फ्रॉम द टाईम इट वॉज फर्स्ट थ्रू दॅट आर्टिफिशियल यार्न म्हणजे सुद्धा काय, फायबरच. ओके, सिल्कचं एक प्रकार आहे, सिल्क धागा, सूत. वुड बी प्रोड्यूस टू मीट द क्लोथिंग नीड्स ऑफ ॲन ॲडव्हर्टायझिंग पॉप्युलेशन. हे मुलांना आपण पुढच्या तासाला पाहूया. म्हणजे पूर्ण आपण ह्याच्यामध्ये क्लोथेसचा विचार करणार आहोत. ते काय करू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. मग सर्वांना पेपर कसा तयार होत आहे समजला. हां, आज आपण काय करूया इथंच थांबूया. थँक्यू.